नमस्कार, मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। न्यूज टॉप 9 बघायचं। सुरुवातीला बघूयात गुंगी गुडियावरून राजकारण पेटलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सुनेत्र पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका, तर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा काँग्रेसचा निशाणा। सुनेत्र पवार विमान अपघात अर्ध खात्यावर बोलत नाहीयेत। इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्र पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं। गुंगी गुडिया या वक्तव्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांचं थेट आव्हान। टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गा आहे साबित करावं। आणि दुर्गा आहे साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं? तर दुर्गा आहे सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थ खातं स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं। काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावरती उतरली आहे। काँग्रेसने गुंगी गुडिया म्हटल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे पहिल्यांदाच पाहिलेत, असंही फडणवीसांचं वक्तव्य। नाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे। सुनेत्र पवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा अपमान करणं योग्य नाहीये। काँग्रेसवाल्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका, तर हा फक्त सुनेत्र पवारांचा अपमान नाही, हा राज्यातील महिलांचा अपमान आहे, असंही वक्तव्य। काँग्रेस की खऱ्या अर्थाने मतिभ्रष्ट झाली आहे का? एका भगिनीचा अपमान करणं या काँग्रेसची जेवढी निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे। वेळ आल्यावरती बोलेन, काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला सुनेत्र पवारांचं प्रत्युत्तर। तर सुनेत्र पवारांवरच्या टीकेवरती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचं मौन असल्याची चर्चा। तटकरे पटेलांचं यावर साधं ट्विटही नसल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीत सगळं आलबेल नाही का? चर्चांना उधाण। काय खूप टीका झाली आहे। गुंगी गुडिया वक्तव्याचे तीव्र पडसाद। मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या कार्यालयात घुसले। हर्षवर्धन सपकाळ माफी मागा असं म्हणत कार्यकर्त्यांसाठी या पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। गुंगी गुडिया ही काय शिवी नाहीये। सूरज चव्हाण कोणाच्या आदेशावरून राडा करायला आले आहेत? ही गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही, जशास तसं उत्तर देऊ। काँग्रेस कार्यालयामध्ये ठिय्या प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा राष्ट्रवादीला इशारा। गुडिया म्हणणं काही शिवी नाही, पण आपलं कर्तृत्व सिद्ध करायला, आपल्या कर्तृत्वातून रणरागिणी व्हायला खूप मोठी संधी सुनेत्राताईंना आहे। काँग्रेसच्या मनात महिला उपमुख्यमंत्रींसंदर्भात द्वेष आहे। टीका करताना काँग्रेसनं आधी स्वतःकडे बघावं। धनंजय मुंडे यांचा घणाघात, तर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करणाऱ्यांचाही निषेध। काँग्रेसने सुनेत्र पवारांची माफी मागितली पाहिजे, राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंची भूमिका। सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्यावर ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे, हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं। गुंगी गुडिया बोलणं गैर नाहीये। इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया असं म्हटलं जायचं। बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती पत्रकाराला शांत करणारा नेताच गुंड आहे। रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काही नाही। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। वसंत डावखरे खटला प्रकरणामध्ये बुधवारी कल्याण कोर्टामध्ये सुनावणी होणार। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे सुनावणीला उपस्थित राहणार। 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उद्धव ठाकरेंनी आनंद परांजपे यांच्या प्रचाराच्या वेळेस दाखवला होता वसंत डावखरेंचा व्हिडिओ। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या, कपिल सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य। मोहन भागवत यांनी जंतर मंतरवरील आंदोलकांसोबत संवाद साधावा। संजय राऊतांची संघ नेतृत्वावर टीका, तर राऊतांसाठी आदित्य आणि अमित ठाकरे जेन झी आहेत। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर।
हे संघनेत्यांची पोरं असतील किंवा नातवंड असतील, दुसरं कोणाला बोलणार, दुसरं कोण जाणार मला सांगा जरा. हे भाजप नेत्यांची नातवंड किंवा पोरं म्हणजे काय जेनझी नाहीत ना, ती बधीर झालेले पिढी आहे ती त्यांची. धारावी पुनर्विकासासोबत आता मिठी नदीच्या विकासाची जबाबदारीही अदानी समूहाकडे. दरम्यान घराच्या बाहेरचं गवत काढायचं कंत्राटही यापुढे अदानीला दिलं जाईल. अदानी समूहाला दिलेल्या कंत्राटावरून राऊतांची खोचक टीका. हे आमचं घराचं गवत कापायचं आहे, त्याचं पण कॉन्ट्रॅक्ट आम्ही काढतोय, ते पण अडाणीला दिलं जाईल. बाहेर एक गटार साफ करायचा है, सब कॉन्ट्रैक्ट अडानी को मिलते तो हमारे इधर भी वो सब साफ सफाई करना है, तो अभी कॉन्ट्रैक्ट बोलूंगा दे दो अडानी जी को. विरोधक धर्माचं राजकारण करत आहेत. सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरीवरून सदा सरवणकरांचा निशाणा. सरवणकरांनी मंत्रालयामध्ये जात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती. जी वस्तुस्थिती आहे, जी बदनामी केली जाते हिंदू मंदिराची, त्या बाबतीत आम्ही माहिती देणार. नक्की पण बदनामी का होते? ते राजकीय षडयंत्र आहे. अरविंद केजरीवालांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरावर मोर्चा. विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतही चिंता नाहीये. मंत्री नितेश राणेंचा अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींवर निशाणा. त्यांची मानसिक संतुलन त्यांचं एवढं बिघडलेलं आहे की त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतीमध्ये पण चिंता नाही, तर त्यांच्या बुद्धीची कीव करायची वाटते. मला वाटतं आमचं केंद्र सरकार योग्य पद्धतीने या विषयाला हाताळेल. जळगावमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीश महाजनांना घेराव. भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको. क्रीडा संकुलातील वाढीव प्रवेश शुल्कावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं केडीएमसी मधील शिंदे सेनेच्या लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन. दरम्यान शिंदे सेनेने भाजपात प्रवेश केला असता तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं. शहांची इच्छा आहे म्हणून शिंदे त्यांची शेल कंपनी चालवतायत. प्रशिक्षण शिबिरावरून राऊतांचा हल्लाबोल. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीमध्ये वाढ. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये देशमुखांवरील खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी आहे.